लागेल. आटोली आणि एका बाजूला दोन्ही टीमचे 12 मॅन उपस्थित राहा, नक्कीच उपस्थित आहेत. तर चला जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खेळाडू पाहायला मिळेल. वेलकम सुनील बना. आपल्याला जरूर पाहायला मिळते एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला यष्टीरक्षक आहे आणि नक्कीच कोणतंही असू दे आम्हाला भेटल्याशिवाय जरूर जात नाही तो, कारण फ्रेम देखील तितकंच आहे. आणि इथून या मॅच मध्ये चला वेळ घेऊ नका, पण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. इथून या मॅच मध्ये नक्कीच आपण बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. लगेच चालू करायचे मॅच. ज्ञानेश्वर ओव्हर नंबर 1 मध्ये आला. सेकंडला फलंदाज निलेश आणि 9 सेकंडला विजय. ही मॅच दोघांसाठी चांगली होईल, ही मॅच जरूर चांगली होईल. चला ज्ञानेश्वर मॅचला सुरुवात करा, वेळ फार कमी आहे. इथून या अजून बगट पूर्ण करायचं आहे. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस होता इथे अर्ध्या हाताने घेऊन गेला क्षेत्ररक्षक, एक सिंगल मिळेल आणि क्रिकेट नक्कीच एक सिंगल आला. इथून सिंगल जरूर मिळतं मॅच मध्ये आपण बघायला गेलो तर. श्री गणेशा जरूर झाला एका धाब्याने. मानेदेवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. आणि मॅच आहे ना दोघांसाठी नक्कीच, कारण तो जिंकणार तो डायरेक्ट ट्रॉफी मध्ये जाणार आहे. हा बॉल देखील चांगला खेळून काढला, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून आला, एक सिंगल कंप्लीट झाला. सिंगल वरती समाधान मानावं लागेल कारण इथून धावा आल्यात आणि ज्ञानेश्वर देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. स्पीडअप घ्या, पुन्हा एकदा गोल. थोडासा अडथळा जरूर येतो गोलंदाजी मध्ये बघायला गेलं तर. आणि इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. हा बॉल वाईट आहे, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर येईल. दोन्ही हात खुल्ले गेलेत, वाईटचं डिसिजन नक्कीच पंच आमच्यापर्यंत कळवतात. आणि हा वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 अँड स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट्स. आतापर्यंत एकही गडी गमवला नाही टीम बॅटिंग करत असताना. आटोलीने बॉल तयार. ओ चांगला बॉल, डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू घेऊन जातोय. काय टप्पा आहे, कारण गोलंदाजी सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर. आणि इथून टप्पा पडला ना, चेंडू निघून गेला. अतिशय चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथून दावा करत असताना संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फुल टॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून आणि इथून पाठलाग जरूर चालला. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. मी दिला बशार. चला स्पीड अप घ्या, वेळेचं बंधन असेल दोन्ही टीम्सला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील मिड ऑनला घेऊन काढला, क्षेत्ररक्षक नाही दूरवरून हाताच्या बाहेर. चेंडू खराब क्षेत्ररक्षण, पूर्णपणे लाखो बारचा जाईल. दुसरा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शेवटचा बॉल. रन्स झाले आतापर्यंत 11. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून या मॅच मध्ये ना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण इथून बॅटिंग ना चांगली करायची आहे. हा बॉल देखील सुरेख खेळून काढला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता एक सिंगल इथून मिळेल. आतापर्यंत पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि पहिलं षटक होतं ना ते फार इम्पॉर्टंट होतं, कारण पहिलं षटक असतं ते भावलपेचं असतं आणि इथून धावा थांबवणं फार गरजेचं असतं. आणि तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 6 बॉलचा खेळ झाला, अजूनही 12 बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये इथून बाकी असणार. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल दोघांना देखील, कारण आपण जर बघायला गेलं ना क्रिकेट बद्दल जर विचार केला ना आपण, क्रिकेटने खूप काय दिलंय
आणि क्रिकेट जर बोलवत असेल ना तर नक्की जा मित्रांनो. क्रिकेट कधी रडवतं कधी हसवतं, मात्र क्रिकेट कधी संपवत नाहीये. एखादी मुलगी आहे ना तुम्हाला सोडून जाईल, मात्र क्रिकेट कधी सोडणार नाहीये, हे लक्षात घ्या. कारण क्रिकेटने खूप काय दिलंय आणि दुनिया मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल सुरेख टप्पा पडल्यानंतर निघून गेला. काही गोलंदाजी राहिली. विकीने आज चांगला खेळ केला. सागर हो तुम्ही आज नाही ऐकणार कोणाला, कारण तुम्ही कोणालाच ऐकत नाही. अमरक एक्सप्रेस देखील फार रेडी आज. हा संघ जोमामध्ये आहे. जर्सी देखील चेंज आहे, नवीन जर्सी आहे, चेहरा नवीन आहे. नक्कीच आपण बघणार आहोत ही जर्सी लकी असेल का या टीम साठी, आणि जर्सीचा कलर चेंज आहे या मॅच मध्ये आपण बघायला गेलो तर. पहिलाच बॉल बिग 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 षटकार फेकून दिला. बॉल लाईशा बाहेर, लॉंग डोक्यावरून सी मा रेषा पार. षटकार हे क्रिकेट आहे, हे क्वालिटी आहे. आणि इथून मॅच मध्ये आपण बघतोय 6 धावसंख्या पुढे सरकली आहे, ती मात्र 18 या धावसंख्येवरती. विराट कोहलीची आठवण करून दिली आहे या स्कोरबोर्डने आपण बघायला गेलं तर. आणि माननीय सन्माननीय हे नाव मी प्रत्येकी वेळी घेत असतो, ते आमचे सचिव सचिनजी पाटील, एक मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि इथून हा बॉल देखील बॉल रायशा बाहेर, थांबणार नाहीये. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा हाय हँड हँडसम बॉल जाईल. बॉल रायशा बाहेर, हवाई सबर फेकून दिलाय. झुकेगा नाही ठोकेगा मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. आणि चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. इथून पुन्हा एकदा आपल्याला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो. जास्त बाउन्स झाला. पंचांचा इशारा दोन्ही हात खुलले झालेत. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. आणि स्कोरबोर्ड 3 बॉलचा खेळ झाला. विकी वरती हल्ला जरूर सोडवला. बॉल तयार. सुरेख जातोय चेंडू सीमारेषा पार. लगातार पहिला खेळाडू राहिला. हॅट्रिक षटकार ठोकलाय त्याच्या नावावरती आहे तो. निलेश खरंच कौतुक करेल. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि इथून जर आपण बघितलं ना, इथून षटकार तब्बल 3 बॉलवरती 3 आलेत. आणि धावा असं वाटलं की दीपक सर सांगायला गेलं पूर्णपणे थांबल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं रन्स येणार नाही, मात्र इथून रन आल्यात. आणि वेलकम आमचे जवळचे मित्र केबी, या स्वागत आहे तुमचं देखील वेलकम. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक धावतोय, पाठलाग करतोय. आज निलेश थांबणार नाहीये. आज सुरेख निघून गेलाय. चेंडू सीमा पार. नितीन नवाचार चौकार. पुन्हा एकदा फलंदाज बाद नाहीये. कमबॅक चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथून या मॅच मध्ये धावा फलकावरती 36. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर फक्त धावा खर्च झाल्या होत्या, त्या मात्र 12. त्यानंतर आत्ता या वेगाने वाढल्या, त्या मात्र डायरेक्ट 36-36च्या घरामध्ये. लॉस ऑफ द 0 विकेट्स. जी सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील खेळतीये. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 शेवटचं षटक आज गोकुळ संघ जोमामध्ये आज ऐकत नाहीये, कारण दोन्ही मॅच मध्ये चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच बघितलं. आणि इथून अजून देखील चांगला खेळ करावा लागेल मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. हा फटका उंच निघून गेला. हलक्या स्टाईल
चेंडू थांबणार नाहीये. बिग षटकार. हाय हँडसम इव्हन क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो दाखवला. क्लासिकल बॅट मधून क्लासिकल षटकार. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी. नक्कीच विनंती असेल बॉल द्या. जुना बॉल द्यायचा. ओके नक्कीच मॅच बॉल आला. पंच हा बॉल घ्या. मॅच बॉल द्यायचा आहे हे लक्षात घ्या. मॅच मध्ये अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. लगेच आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील सुरेख येऊन काढला. काय फार मोठी क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाकाशा बाहेर जाईल. अजून एक लागोपाठचा चेंडू सीमारेषा पार. नितीन नावा 4 चौकार. मध्ये येऊ नका तुम्ही. सत्कार वित्कार घेतला जाईल ना लगेच जिथे या. मॅच फार इम्पॉर्टंट आणि ही मॅच फार महत्वाची आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावा येणं फार गरजेचं आहे आणि इथून आता तसंच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नक्कीच 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50च्या वरती अजून देखील गेलं नाहीये. 48 38 49 झाल्या. 50च्या वरती धावा गेला नाही. तिथून होतील का पूर्ण मात्र झेलचा शक्यता. अजून एक जम्प घेतली असती जरूर झेल झाला असता. आणि इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. टू गो. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्री मानाई देवी चषक 2025 आपल्याला जरूर पाहायला मिळतं. रन्स झाल्या मैदानाच्या आतमध्ये 49. 1 शॉट एक कमी झाली असेल. नक्कीच 1 रन कमी करायची. इथून धावा फक्त मिळतील त्या 48-48 बॉल झाले आतापर्यंत. 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. मानाई देवी चषक 2025 आपल्याला बघायला मिळते. हा बॉल अजून एक. आज गोकुळ संघ काय करून आला. आज काहीतरी जादू घेऊन आला. आज काहीतरी जिंकण्याचा झाडच मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय आणि इथून कमबॅक करून बक्षीस पात्रामध्ये जाईल का गोकुळ. कारण अजून देखील त्यांच्या नावावरती पारितोषिक बघितलं नाहीये. आणि इथून या स्पर्धेमध्ये सचिन पाटील पहा आज ऐकत नाहीये. संस्थापकचा संघ आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. धाव फलकावरती 54. पहिला हार्द आपल्याला पाहायला मिळतंय. गोकुळ संघानं नक्कीच 50 धावा कंप्लीट केल्यात. इथून या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतंय आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल धावा येत राहतात. या 2 संघाचं अर्धशतक कंप्लीट झालाय. पहिला संघ गोकुळ राहिला ह्या स्पर्धेमध्ये आणि इथून वैयक्तिक 40 निलेश 10 धावेने कमी पडलास. हरकत नाहीये. तुझं देखील अर्धशतक झालं असतं म्हणजे या 50 धावेमधल्या 40 धावा त्या वैयक्तिक निलेशच्या आहेत. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पाहायला मिळेल विठलाई देवी कदमवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी या दोघांमध्ये पाहायला मिळेल. नाटोशी संघाचे संघनायक टॉच का बॉस मध्ये याची विनंती असेल दीपक कंवर. त्याचबरोबर अक्षय कदम दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉच का बॉस मध्ये याचा इनिंग ब्रेक मध्ये हा टॉच केला जातोय. आयोजक कमिटीला सहकार्य राहू द्या या ठिकाणी. त्याचबरोबर आयोजक कमिटी आपले मान्यवर द्यायचे आहेत ज्यांच्या शोभा हस्ते हा टॉच केला जाईल. याच ठिकाणी आयोजक कमिटीला विनंती असेल की आपले मान्यवर द्यायचे आहेत की ज्यांच्या शोभा हस्ते हा टॉच केला जाईल दोन्ही संघाच्या मध्ये. या ठिकाणी कदमवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी अक्षय कदम. त्याचबरोबर
या ठिकाणी नाटोशी संघाचे संघनायक या ठिकाणी दीपक कवर, दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉर्च का बॉस मध्ये आलेले आहेत. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडासा कॅमेरा या ठिकाणी करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉर्च कर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की दोन्ही संघ एकाच गावचे आहेत. अत्यंत या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात दोघांनी करताय. कॉल कोणाचा असेल? अक्षय कॉल घेईल. या ठिकाणी करमवाडी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेले. आपलं या ठिकाणी निर्णय कळवायचा. या ठिकाणी अक्षय अभिनंदन. या ठिकाणी अक्षय बॅटिंग घेतोय. किती धावापर्यंत या ठिकाणी संघ एकाच गावचे आहेत. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या संघाला किती धावापर्यंत रोखू शकता? ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा करमवाडी स्पोर्ट्स संघाला. या ठिकाणी तुझी रणनीती काय असेल आणि किती धावा ठिकाणी करमवाडी स्पोर्ट्स सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. या ठिकाणी किती धावापर्यंत या ठिकाणी रोखू शकता? मला असं वाटतं की रणनीती आखण्यापेक्षा आम्ही एकाच गावचे दोन्ही प्रतिस्पर्धी आहोत, तर त्या संदर्भात आम्हीच खेळू. ओके, आम्ही जास्त अग्रेशन खेळायचा करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आयोजक कमिटीनं खूप सुंदर असं आयोजन केलं. या ठिकाणी 2 शब्द फक्त सांगायचे आहेत आयोजक कमिटीबद्दल. या ठिकाणी आयोजनाबद्दल. आयोजन हे आंबेडकर संघाचे आहे आणि हे अत्यंत खूप छान केलेलं आहे. कारण का या दोन्ही टीम ज्या एकाच गावच्या असल्या तरी त्यांनी त्या दोन्ही टीम मिळून जे आयोजन बनवलेलं आहे खूप छान आहे आणि ते हे पूर्ण प्रॉपर करून घेतील. थँक्यू. दोन्ही संघासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी. आणि अक्षयांना विनंती असेल या ठिकाणी आमच्या अजित साहेब यांना विनंती असेल की समालोचन आपण कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवा. थँक्यू सो मच. टॉस एक झाला. नेक्स्ट मॅचचा ब गटातली पहिली मॅच आपण विठलाई देवी कदमवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी या दोघांमध्ये ही लढत बघणार आहोत. लक्ष फार मोठं आहे. 57 या मॅच मध्ये 57 रन्स बनवायचे आहेत. आज गोकुळ संघ ऐकत नाहीये महिला शॉट मध्ये आणि नक्कीच इथून चांगलं क्रिकेट बघायला मिळेल देशाच्या माध्यमातून. आणि मानाई देवी चषक 2025 हा संघ आपण बघायला गेलो ना अतिशय चांगला खेळत क्रिकेट दाखवत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चला जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती 56 लागल्या. 57 धाब्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं. आपण ऑल टफा पडल्यानंतर आपण नक्कीच बघणार आहोत आतमध्ये राहिला चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये आला. नाव गोलंदाजाचं विजय आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विजय. हा बॉल सर्व बॅटने घेऊन काढला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल असेल मात्र नाकारला. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल कारण इथून धावा बनवायच्यात. फार मोठा स्कोर या मैदानाच्या आतमध्ये रचला. तर 57 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचं मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हा बॉल शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे. निघून जातोय कर्णधारच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. षटकार. इथून ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. इथून धावा करायच्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फ्लॅकर उंच गेलाय. धावा कितपत फक्त मिळेल एक सिंगल. एकच धाव मिळते. बॉल द्यायचा. जुना बॉल द्या. नाही नवीन बॉल द्या. पहिलं षटक चालू आहे. बॉल आलाय
मॅच बॉल नाही आलाय. चला स्पीड अप घ्या, वेळेसोबत दान करायचं, जास्त वेळ घेऊ नका. मग अशी निलेशसाठी कॅश प्राइज शंकर सोरगे यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज जरूर आमचे पेड केलं बा. नक्कीच ऑनलाईन आले निलेश, 200 रुपये तुला ती हॅट्रिक शॉट करायसाठी नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवल्या. आजच्या दिवसात नक्कीच तुला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील जरूर मिळाला. या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून जर क्रिकेटमध्ये पाहायला गेलं ना, रन्स येतात या मॅच मध्ये. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 8 अँड स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स. एक सिंगल जरूर मिळेल. 57 स्कोर बोर्ड. नेक्स्ट मॅच ब गटामधली जी पहिली असेल, विठलाई देवी कदमवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी या दोघांमध्ये सामना पाहायला मिळेल. चला स्पीड अप घ्या, वेळेसोबत बंधन करायचं आहे. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय विजय. बॉल आतापर्यंत झालेत मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल देखील सूर्यप्रकाश झाला. फर्स्ट सॉंग असेल, निर्णय काय असेल, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. मात्र इथून फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेट सफातन कर्णधार मैदानाच्या बाहेर येत असताना मागच्या मासचा हिरो ज्या खेळाडून अक्षयनं 4 चांद लावले, या स्पर्धेला 2 मॅच जिंकून दिल्या. इथून तोच फलंदाज आतमध्ये आक्रमकता करणार का सांगितलंय. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच तशीच खेळली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. नाईन स्कोर बोर्ड 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना ब गटातली पहिली मॅच विठलाई देवी कदमवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी या दोघांमध्ये होणार आहे. त्यानंतर सोमया अर्देव आणि मानाई देवी स्पोर्ट्स अमरक ही लढत फार मोठी होईल. ही मॅच फार चांगली होईल, नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पहिलाच बॉल सुरेख होता, चांगला बॉल होता. अनिकेतचा पहिलाच बॉल चांगला हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून या मॅच मध्ये धावा बनवायला लागतील आपल्याला जरूर पाहायला मिळते. वाईट बॉल आहे पंच आपल्याला सांगतात. हा बॉल फार इम्पॉर्टंट होता. विकेट सफातन माघारी परतावा लागेल. काय फटकेबाजी यार मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलो ना, चांगली गोलंदाजी राहिली.
मॅच मध्ये आता नक्कीच धावा कराव्या लागतील आणि रन्स झाल्यात. झेल काली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल वाखारी परतावा गेला. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अकरा झाला. 2 गो. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल करायचे तर 46. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. इथून एक सिंगल जरूर मिळेल. इथून देखील धावा कंप्लीट करण्याचं मानस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रन्स आतापर्यंत बघायला तर 12च्या घरामध्ये 3 विकेट्स देखील गेले. तिथून एक विकेट बघायला गेलं ना फार मोठं झालं. इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून या मॅच मध्ये हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं. 6 बॉल रन्स करायच्या मैदानाच्या आतमध्ये. 45 धावांची गरज. अभिषेक येतो ओव्हर नंबर 3 मध्ये. 45 मॅच मध्ये बनवायचे 45 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं मॅच मध्ये. पहिला बॉल 20. पहिलाच बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिरची धावा 6. षटकारांनी उत्तर दिलं. या मॅच मध्ये आता फॉलोअर होऊ शकतो. इथून षटकार देखील आला. एकदम दास स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. समीकरण बदललं. 5 बॉल रन्स करायचे असतील. 4 बॉल 39 धावांचं लक्ष्य. हा बॉल प्रॉपर टायमिंग लागोपाठचा दुसरा देखील जाईल. चेंडू सीमा पार. इथे धावा 6. षटकार. काय टायमिंग आहे, काय शॉट आहे, काय सिलेक्शन आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये रन्स बनवावे लागतील. नक्कीच बघायला गेलं तर आता 3 बॉल 33 धावा. ते म्हटलं जातं ना पीक जळून गेल्यानंतर पाऊस येतो तसंच बॉल संपलेत आणि धावा येत आहेत. विजय नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथून नक्कीच चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र समीकरण बदललं. नेक्स्ट मॅच रेडी राहा. टॉस देखील झाला. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. 2 बॉलचा खेळ जुळी शिल्लक या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. अभि आपण पाहतोय पाटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. फेकी केली लगेच स्ट्रो टाकला. लगेच फेकी केली. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक अनिकेत जोमात हा खेळाडू
आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेतने गोलंदाजी क्षेत्ररक्षण देखील तितकाच वेगानं आणि पहिला संघ राहिलाय या स्पर्धेमध्ये. बक्षीस पात्रामध्ये आज प्रवेश झाला गोकुळचा आणि हा संघ आज नक्कीच अ गटामधून बाजी मारली आणि नक्कीच पहा आज खुश असेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय आज पहा सगळेजण आतमध्ये जात आहेत. क्रिकेटवरची आवड फार आहे आणि आज या केबी वेलकम सहर्ष स्वागत. आज हा संघ गेलाय फायनल मध्ये. आवाज